माणसाच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण असतो म्हणजे लग्न. लग्न झालं की आयुष्याच्या महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. विवाहानंतर नवदाम्पत्य प्लॅनिंग करतं ते हनीमूनला कुठे जायचं याचं. उत्तर प्रदेशातल्या आग्रा जिल्ह्यात मात्र एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. नववधूला विवाहाच्या तिसऱ्याच दिवशी तुरुंगात जावं लागलं. असं सांगितलं जात आहे की कथितरित्या फसवणूक करण्यासाठी विवाह करणाऱ्या या नववधूला अटक करून कायदेशीर कारवाई म्हणून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. आग्र्यातल्या ट्रान्स यमुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी गुरुवारी 21 डिसेंबरला ही माहिती दिली. आरोपीच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितले की नववधू लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरातून पळून गेली होती. एका दलालाने 70,000 रुपये घेऊन तिच्याशी विवाह करून दिला होता असं त्याने सांगितले. ट्रान्स यमुना पोलीस ठाण्याचे प्रभारी सुमनेश विकल यांनी सांगितले की नगला रामबल इथे रहिवासी असलेल्या अनिल कुमार यांचा 18 डिसेंबरला मंदिरात विवाह झाला. अनिलने विवाहासाठी आपल्या परिचित असलेल्या राजेश कुमार दोहरे यांना सांगितलं होतं. त्यांनी अनिल यांची हाथरस जिल्ह्यातल्या सासणीतल्या सुनील यांच्याशी गाठ घालून दिलेली होती.